हाय फ्रेंड्स, नमस्कार. समर्थ अकॅडमी भंडारामध्ये मी मुंडे सर तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024-25 मध्ये नवी मुंबई चालक पोलीस शिपाई या ठिकाणी जे 3 दिवसाची मैदानी चाचणी झालेली आहे, या मैदानी चाचणीनुसार आपण असणारे रँक वाईज गुण लावलेले आहेत. तर यानुसार किती विद्यार्थी असणारे पात्र ठरलेले आहेत, मी काय म्हटलं पात्र ठरलेले आहेत, म्हणजे 25 गुणापेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी किती आहेत, त्याचबरोबर 50 पैकी 50 गुण घेणारे किती आहेत, या सगळ्या गोष्टीचा असणारा अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. ही PDF आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथे मी टाकलेली आहे, ज्याची लिंक पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. इतरही भरपूर साऱ्या जिल्ह्याच्या लिस्ट मी रोज त्या ठिकाणी असणारे टाकत असतो, म्हणून तिथं असणारं जॉईन करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर इथं पण सबस्क्राईब करा, सोबतचा बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला व्हिडिओला सुरुवात करूयात. ही असणारी बघा 12 व 13 फेब्रुवारी रोजीची यादी आहे. 11 फेब्रुवारीचे मुलं यामध्ये समाविष्ट नाहीत. त्याचं कारण असं आहे, 11 फेब्रुवारीची जी यादी होती ती नॉट एडिटेबल आहे, म्हणजे PDF म्हणजे फोटो काढून टाकलेले, त्याच्यामुळे ती एडिट करता येत नव्हती. त्यामुळे ते विद्यार्थी मला ह्याच्यामध्ये ऍड करता येत नाहीत. पण या 2 दिवसानुसार त्याचा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी बांधता येतो. तर बघा इथं 50 पैकी 50 गुण, हा बघा 50 इकडे तुम्हाला पूर्ण लाईन दिसते. असे कुठपर्यंत आहेत 50, हे बघा पूर्ण असणारे या ठिकाणी 50, कारण 2च इव्हेंट असतात, तुम्हालाही माहित आहे. तर किती आहेत 12 व 13, हे बघा 85 पर्यंत इथं दिसतंय. त्याच्यानंतर इथं 48 मार्क आहेत. आता याच्यामध्ये 11 फेब्रुवारीचे मुलं ऍड नाहीत, आणि जर समजा ते अंदाजित पकडले, म्हणजे मी पाहिली लिस्ट, फक्त ती याच्यामध्ये ऍड करता येत नव्हती, त्यानुसार 85चा जो आकडा आहे तो वाढून लगभग 110च्या जवळपास मुलांना नवी मुंबई चालक इथं 50 पैकी 50 मार्क आहेत मैदानी चाचणीसाठी. येतं एक लक्षात. हे लिस्ट आपण तयार केलेली आहे, अशी लिस्ट, आणि ही लिस्ट मी ऑलरेडी टेलिग्राम चॅनलवर पण टाकलेली आहे. आता याच्यानंतर 48 वाले तुम्हाला दिसतील बघा. 45च्या नंतर 48, 132 पर्यंत लोकांना, म्हणजेच ते 15 आणि 32 47 लोकांना 2 दिवसात बरं का किती मार्क आहेत, तर 48 मार्क असणारे आहेत फक्त 12 व 13 फेब्रुवारी रोजी. 11 फेब्रुवारीचे याच्यामध्ये ऍड केले तर हाच असणारे जे 47 आहेत, हेच असणारे वाढून 70+ असणारे मुलं 3 दिवसामध्ये पहिल्या नवी मुंबई चालकला असणारे 48 मार्कवाले आहेत. आता त्याच्यानंतर अजून पुढे जर गेलं तर 47 वाले तर भरपूर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. अजून 47 बघा, हे बघा इथपर्यंत असणारे 47चे विद्यार्थी आहेत. 410 म्हणजे 132 म्हणजे 130, म्हणजे लगभग असणारे 280 विद्यार्थी, 280 उमेदवारांनी 47+ मार्क घेतले, 47 मार्क घेतलेले आहेत या ठिकाणी 12 व 13 फेब्रुवारीला. 11 फेब्रुवारीचे जर याच्यामध्ये ऍड केले तर हाच आकडा 280 वरून 450 ते 500च्या दरम्यान पोहोचेल, याच्यामध्ये काही शंका नाही. तर एकंदरीत तुम्हाला समजलं असेल की या ठिकाणी असणारे हे टॉपर लोकांची मी गुण यादी तुम्हाला दाखवलेली आहे. आणि असे 2 दिवसात 12 व 13 फेब्रुवारीला पूर्ण असणारे जर विद्यार्थी बघले जे क्वालिफाय झालेले आहेत, तर यांचा आकडा बघा इथं दिसतो तुम्हाला. 2074 मुलांना या ठिकाणी 25 किंवा 25 पेक्षा जास्त गुण आहेत. म्हणजे 25 वाले या ठिकाणी लेखी परीक्षेला बोलवतेत असं मी अजिबात म्हटलेलं नाही, कारण कट ऑफ हा याच्यापेक्षा हाय जाईल. फक्त काही कॅटेगरीचा असू शकतो, जसं माजी सैनिक असेल किंवा अंशकालीन पदवीधर असेल, तर याच्या ठिकाणी असणारं 25 मार्कावर बी कट ऑफ लागेल. पण समजा हा कॅन्डिडेट ओपनचा असेल आणि त्याला 25 मार्क आहेत, भले याच्या नावापुढे इथं क्वालिफाय नाही, काही ठिकाणी लिहिलेलं असते क्वालिफाय, बरोबर, पण हा असणारा लेखी परीक्षेसाठी कट ऑफ मध्ये बसन का नाही. ओपनचा कट ऑफ कदाचित 48 47 इतका पण लागू शकतो, तो आपण आताच अंदाज आपण सांगू शकत नाहीये. जसंही पूर्ण असणारी मैदानी चाचणी पूर्ण होईल तसं मी या ठिकाणी असणारा तुम्हाला स्वतः कट ऑफ लागण्याच्या अगोदर आपला कट ऑफ तुम्हाला सांगण्यात येईल. त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, सोबतचा बेल आयकॉन दाबा. अशा याद्या मी रोज आपलं टेलिग्राम चॅनल समर्थ अकॅडमी भंडारा इथं टाकत असतो, ज्याची लिंक मी पिन कॉमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही असणारे टेलिग्राम चॅनल जॉईन करून
घ्या. त्याचबरोबर अजून असणारं तुम्हाला अशी यादी कोणत्या जिल्ह्याची पाहायला आवडेल कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये टाका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर.